तदनंतर या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतील आदरणीय महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्टचे अध्यक्ष माजी सभापती विनायकजी घुमटकर साहेब। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मी अभिवादन करतो आणि आजच्या या दिवसाचं औचित्य साधून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करणं हे निश्चितपणे आजच्या या दिवसाचं वैशिष्ट्य ठरेल। आणि या कार्यक्रमाचं औचित्य या ठिकाणी साधत असताना या कार्यक्रमाच्या अनावरणाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले देशाचे लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचप्रमाणे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि समता परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष छगनरावजी भुजबळ साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या शिरूर लोकसभेचे खासदार सन्माननीय अमोलजी कोल्हे साहेब, त्याचप्रमाणे खेड तालुक्याचे विद्यमान आमदार बाबाजी शेठ काळे आणि व्यासपीठावर सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वप्रथम या ठिकाणी मी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्ट चाकण या संस्थेच्या वतीनं मी आपल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो। विशेषत्वानं या ठिकाणी उल्लेख करावा लागेल, 16 ऑगस्ट 1950 साली स्वर्गीय नारायणराव बळवंतराव घुमटकर यांनी या कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी केली। त्यांच्या समवेत समाजातील सर्व घटक असतील, त्याचप्रमाणे त्यावेळेस असलेले सर्व कारभारी मंडळी असतील, या सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी या बाजार समितीची स्थापना केली आणि खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना निश्चितपणे चांगल्या प्रकारची बाजारपेठ त्यांच्या मालाला त्यांनी त्या ठिकाणी मिळवून देण्याचं काम केलं। परंतु त्यानंतर 70 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी लोटला आणि 2020 साली या तालुक्याचे तत्कालीन आमदार दिलीपराव अण्णा मोहिते पाटील यांच्या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या बाजार समितीमध्ये सभापती म्हणून काम करण्याची संधी त्यांनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली। आणि ज्यावेळेस मी या मार्केट कमिटीचं सभापती पद त्या ठिकाणी भूषवत होतो त्यावेळेस या मार्केट कमिटीच्या प्रवेशद्वारावरती त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुले यांचा अर्ध पुतळा त्या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी मग आपण महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणी बसवावा अशी संकल्पना त्या ठिकाणी आम्ही मांडली। आणि ती संकल्पना मांडत असताना नेमका त्यावेळेस कोरोनाचा कालावधी आला आणि या कोरोनाच्या कालावधीमध्ये सरकारी नियमानुसार बाजार समितीला त्या ठिकाणी या पुतळ्यांवरती खर्च करणं शक्य नव्हतं आणि म्हणून मग त्या ठिकाणी या सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन या ट्रस्टची स्थापना केली। हे ट्रस्ट स्थापन करत असताना सर्व जाती धर्माचे लोक, तालुक्यातल्या सर्व विभागातले लोक, त्याचप्रमाणे सर्व पक्षाचे सर्व गटातटाचे लोक या ठिकाणी आम्ही सर्वांना बरोबर घेऊन सर्व समावेशक पद्धतीनं हे ट्रस्ट स्थापन केलं। आणि हे ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर या ठिकाणी या पुतळ्यांच्या उभारणीचं काम त्या ठिकाणी या सगळ्या ट्रस्टच्या माध्यमातून सुरू केलं। ज्या वेळेस आम्ही या ठिकाणी पुतळ्यांच्या कामासाठी उभं राहिलो, समाजाच्या सर्व घटकांनी खूप मोठा विश्वास या ठिकाणी आमच्यासारख्या सर्व ट्रस्टींच्या खांद्यावरती ठेवला आणि निश्चितपणे आज हा सुवर्ण क्षण आहे की आज आम्ही सर्वजण या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी करत आहोत। आणि हे सर्व पुतळे उभे करत असताना मला या ठिकाणी निश्चितपणे सांगायला अभिमान आणि आनंद वाटेल, या समाजातल्या सर्व पक्षाच्या सर्व प्रतिनिधींनी चांगल्या प्रकारचं सहकार्य त्या ठिकाणी केलं। केंद्र सरकारच्या 13 प्रकारच्या परवानग्या त्या ठिकाणी हे पुतळे बसवत असताना लागत होत्या आणि मग त्यावेळेसचे तत्कालीन आमदार दिलीपराव अण्णा मोहिते पाटील असतील यांनी देखील चांगल्या प्रकारचं सहकार्य त्या ठिकाणी केलं। त्याचप्रमाणे खासदार सन्माननीय अमोलजी कोल्हे साहेब यांनी तर त्यांचे स्वतःचे सावंत नावाचे PA खास या परवानगीच्या कामासाठी त्यांनी ट्रस्टला त्या ठिकाणी दिले। कुठल्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही त्या सावंत नावाच्या PA संपर्क करा, चांगल्या प्रकारच्या परवानग्या त्या ठिकाणी आम्हाला मिळवण्यात कुठलीही अडचण आली नाही। आणि प्रामुख्याने या ठिकाणी उल्लेख करावा लागेल, सन्माननीय भुजबळ साहेब यांनी त्यांचे सहकारी बापूसाहेब भुजबळ यांच्याशी त्यांची गाठ घालून दिली
आणि म्हणले तुम्हाला अगदी पुणे असो मुंबई असो कुठल्याही प्रकारच्या परवानग्यांमध्ये जर अडचण आली तर तुम्ही यांना संपर्क साधा. आणि एक दीड वर्षामध्ये सर्व प्रकारच्या परवानग्या प्राप्त झाल्यानंतर या पुतळ्यांची उभारणी या ठिकाणी झाली. आणि आपण सर्वांनी पाहिलं असेल अत्यंत सुंदर अशा प्रकारचे हे दोन्ही पुतळे या ठिकाणी आपल्या चाकणच्या प्रवेशद्वारावरती उभे राहिले. निश्चितपणे आपल्या सर्वांना ही आनंदाची आणि अभिमानाची बाब या ठिकाणी आहे. आणि सर्व समाजाचे सर्व घटकाच्या लोक